SC/ST आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रीमी लेअर लागू करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला देशभरामधून विरोध करण्यात आला आणि हा विरोध दर्शवण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती आणि या बंदमध्ये सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना नेते हे सामील झाले होते। पण सरकारी क्षेत्रामधील नोकरदार, शैक्षणिक संस्थांमधील आरक्षणाचा लाभ घेणारे लाभार्थी हे मात्र या आरक्षण विरोधी निर्णयाला विरोध करण्यामध्ये अपयशी ठरले आहे। त्यांनी यावर मौन बाळगले आहे। तर सरकारी कर्मचाऱ्याच्या मौनाचा अर्थ हा निर्णय त्यांना मान्य आहे असा समजायचा का? ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी नागपूरमध्ये बोलत असताना नागपूरमध्ये 1.5 लाख सरकारी कर्मचारी आहे, पण या आरक्षण विरोधी निर्णयाच्या विरोधात किती कर्मचाऱ्यांनी बैठका घेतल्या, किती कर्मचाऱ्यांनी या विरुद्ध आवाज उठवला, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तर हीच आहे का आपल्या समाजाप्रती आणि आंदोलनाप्रती प्रामाणिकता? हेच आपण आपल्या पुढच्या पिढीला देणार आहोत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे। त्यामुळे जोपर्यंत अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली जाणार नाही तोपर्यंत हा अन्याय करण्यातच येणार आहे, आरक्षणावर घाव घालण्यातच येणार आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे की या आरक्षण विरोधी SC/ST चे उपवर्गीकरण आणि क्रीमी लेअर लागू करण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ठोस भूमिका घेणे।